श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो परदोषो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यभूषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकनजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम। नवमाध्यायांतु विशेष जावनो परमात्माल उपासन करताना जावका जलता जन्मेलचे तसल ते फल मोक्ष त्याची वर्णन इत्यादी पुरे करतो। विशेष जाऊन उपासन कोरक का आपल्याला तसं संदेशो कडेरी परमात्मा अर्जुना देता त्यांना ना उपासन करताना उपास्य जावण असेल तसल परमात्माल स्वरूप कश्यस हज्य संक्षिप्त जावनो पुढे जलर ज्ञान विज्ञान करताना जलरी तक जावका जलल तसल ह्या दिला उपोद्बलन जाऊन प्रत्येक सांगेलस जलरी विशेष जावनो त्याची विषयाचेरी कंची कंची रूपारे परमात्मा उपासन कोरका कश कशी परमात्मा पळोका हे जगत्यांतू कशी परमात्मा आम्ही दर्शन घेऊच्या जाता कंची उपासन करू जाता म्हणाल विषयाचेर पुढे येईल पुण्योगंध हा इत्यादी सांगला जल्याने अनेके विस्तृत जा एक एक विषयाचेरी तीथ येशील तसल ते विभूती विषयाचेरी वर्णन करू आता देव बाहेर सरला। दशमोऽध्यायः श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः मी गेल्या कंचकी परम अत्यंत मंगळकारी जावनशील सल्य वचन तू ऐक। यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकामया तू अत्यंत मिगल प्रेष्ठ अत्यंत प्रीत्यास्पद जावनशील तसल व्यक्ती जलल दकोनो तुगल वेरी हितकामया कंचकी तुक्का चांगकोरका हित कोरका मिळल रीतिरी त्या कामंद वर्णो हाव तुकी आता सांगतास तस जावनो भूय येव अत्यंत विस्तृत जाऊन सांगतास तस जावनो हे अत्यंत गुशी जावनशील तसं शास्त्र अत्यंत मन देऊन ऐक म्हणून परमात्मा सांगता। न मे विदुस्सुरगणा प्रभवं न महर्षयः अहम आदिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः। हक्का दोन रीती अर्थ काढताची न मे विदुस्सुरगणाः मक्का मिगल यथार्थ जावनशील तसं स्वरूप परिपूर्ण जाऊन सामान्य रीतीने मत्स्यजनान अर्थ कोण घेतला जे परिपूर्ण जावनो कंचे सुरगणाः सुरश्रेष्ठ जावनशील तसं देवता अंगेल समूह हे जलरी मिगल कंचकी योग्य रीतीरीत्या कंचकी मिगल संपूर्ण तत्व त्यांनी अर्थ कंगीच्या जायना त्यांची उपनिषदांतही सांगितलं नस्तद्वेद तद्वेद नोन वेदेति वेदचम आमगेल मध्ये कोणाक परमात्मा तत्व कळला म्हणून कोण घंटाघोषान सांगतात कसले कळणी कसले परिपूर्ण जाऊन त्या परमात्मा अर्थ कोणच्या जायना कोणा कळणी म्हणून सांगतात तक्काची योग्य जाऊन कळला म्हणणारे कितले तागेल योग्य ते कळला आणि काही इतली विषयाचेर म्हाका ज्ञान अस म्हणून ताक कळता तशी परिपूर्ण जाऊन असेल तसल ते परमात्मा तत्व परमात्मा अतिरिक्त जाऊन कोणाकही जर लक्ष्मीक कळना वरलल मागिरे किमुत वर्लल सुरगणाक तस जावनो न मे विदुःसुरगणाः प्रभवंच महर्षयः कंचकी ये जगत मिगल कंचकी प्रभव म्हणून सांगल्यार मिगल उत्पत्ती मिगल कंचकी एक अवतार लीला मिगल या सकड जगत्यात निर्माण इत्यादी हाव केलं तसल प्रभव हाव केलं तसल उत्पत्ती सृष्टी त्या महर्षयांकही जलरी कळणातील विषयू अहम आदिर्हि देवानां ऋषीणां च सर्वशः हावची या सकड जगत्याक देवतांक ऋषींक प्रत्येकल्यांक आदी कारणीभूत जावनस असल मिगल रूप म्हणल एक अर्थो प्रभवम न महर्षयः वेद म्हणला अनेक अर्थ कसं काढताची म्हणून सांगल्यारी मिगेल कंचकी उत्पत्ती हाव जाईन दकोनो हाव नित्य निरंतर असत दकोनो मग उत्पत्ती ना तस जावनो नातील उत्पत्ती त्यांनी अर्थ कोण घेणी त्यांनी यथार्थ जाऊन समजून घेतला हा उत्पत्ती ना उत्पत्ती ना म्हणून तशीची कंची रीती नातील विषयी ना म्हणून अर्थ कोण घेतील दकोनो नातील विषयी असं म्हणून अर्थ कोण घेतल्या भ्रांत जाता असेल तस जावनो महर्षी देवता सुरगण त्यांनी कोणाही जल रे मिगेल
उत्पत्ती मिगेल खंचकी प्रभव मिगेल जन्मो कोणाही अर्थ कोण घेऊच्या शक्य ना कसा लाग म्हणा विषयू नातील दकोनो तस जावनो प्रभवा भावात ज्ञाना भाव न विदुहू म्हणाले अनेक अर्थ घेताच तस जावनो यो माम अजम अनादिंच वेति लोक महेश्वरम असमूढ समर्थ्येषु सर्व पापै प्रमुच्यते अश्री मक्का अजम कंचेरी तिरी जन्मादिना अनादि अनादि नित्य जावनस च वेत्ती कंचेरी तिरी योग्य जावनो समजून घेता की लोकम महेश्वरम लोक महेश्वर हे सगळे लोकाक अत्यंत हॉड ईश्वरू सर्वस्वामी म्हणून सर्व मम स्वामी हिरण्यत्यम सर्वस्य पतिरेवच तशी सर्व पतित्व लोक महेश्वरत्व कोणकी परमात्माला तुपळैताची सहा असमूढ सम्मूढ म्हणून सांगणारी भ्रांती म्हणून त्या सम्मूढ नातील असमूढ समर्थ्येषु सर्व पापै प्रमुच्यते या मर्त्य लोकांतू या जीवराशी मध्यंतू त्या खंचेरी तिरी भ्रमना तो सर्व पापै ताण केलेलं तसल सर्व पाप कर्मादकुने प्रमुच्यते तर सर्व पाप कर्मे सोडता म्हणून सांगणारी त्या कर्मबंधनादकून दूर जाता कसं पुरे दित्तर देव पण प्रश्न करताना त्यातना एद्रा दोन श्लोक सांगता बुद्धिर्ज्ञानम असम्मोह क्षमा सत्यम धम शमः सुखम दुःखम भवो भावो भयंचा भयमेव च अहिंसा समता तुष्टिः तपो दानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव प्रतिविदाः हे खंचकी बुद्धी आदी सर्व पदार्थ आम हंका जगत्याक अशील तसल कोणकी भूतराशी म्हणजे जीवराशीची तंग पुरे जनाक बुद्धी आदी आव पुरे दिता कसं पुरे दिता म्हणून सांगले रे बुद्धी म्हणून सांगले अंतःकरण मनाच खंचकी संबंधू हे हाव दिवचे बुद्धी ही म्हणून सांगले रे कार्याकार्य निश्चय या कोरका या कोरोना म्हणाल तसल खंचकी ज्ञान असं निर्धार घेऊ तसल ज्ञान असं खंचकी एक उत्तम रीतीने आम्ही घेऊची तसले एक 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 स्टेप्स म्हणतात ते पुरे खंच्यान जेवचे म्हणून सांगल्यार बुद्धीन प्रेरित जावचे त्या बुद्धी दिवची कोण आहे म्हणून सांगल्यार रे हाव मागीर ज्ञानम सामान्य जावनशील तसले प्रत्येक विषयाचेर येवचे ज्ञान त्या मिगेल हज्यान जेवचे तदनंतर असमोह सम्मोह म्हणून सांगले भ्रांती असमोह म्हणून सांगले रे अकार्येच्छा खंयचे एक निषिद्ध जावनशील तसल विषय असता निषिद्ध जावनशील विषयावैरी या करूनच म्हणाल तसल एक भावन येता अशा करची नाका खंयची एक वाईट वाटेर वच्ची नाका म्हणाल तसल एक भावन येता ते पुरे अकार्य इच्छा मागीर मिथ्या ज्ञान सम्मोह म्हणून सांगले भ्रांती ताजी अभाव मिथ्या ज्ञान अभाव या दोन्ही म्हणा मिथ्या ज्ञान नाशे करचे केवे गेला जन जाऊचे मागीर क्षमा क्षमा म्हणे कसं म्हणून सांगणारी क्रोधाभावेन कोप नत्तील सह अपकर्तुम अनपकरणम कोणकी आमका अपकार करता तंका खंयचे रीतीर अपकार करना शिरपचे कोणकी आमका बाद देता तंका बाद दिना शिरपचे खाली बाद दिना शिरपले मात्र नाही बित्त वयल्याने कोप असतानाच ಕೆಲವು जन कसं म्हणून सांगले रे तुका आता कसं रिॲक्ट करना म्हणून बैसच्या पुरोच ज्या मनानच एक त्या विषयाचेर कोप दवरतात त्या क्षमा मनाच क्षमा फॉरगिवनेस मुळे कसं मनान ते जलेरी कोप असतानाच तज्जन कसं ताका आपस रिॲक्ट करूनच अशा का क्षमा म्हणच सत्यम सत्यम म्हणून सांगल्यावर कसं म्हणून सांगल्यार यथार्थ ज्ञानपूर्वक जावन असेल तसं कर्मानुष्ठान अरे ह्या विषयी कोर का ह्या विषयी करूनच म्हणाल तसल ह्या करताना खंची करूनच तक अकार्य इच्छा तक कसं म्हणताचे असमोह म्हणताच खंची विषय चांग विषय आम्ही कोर का कोणाके एक पडेल कुडले कसले एक दिव का म्हणाल तसल भावने विचार खंची एक ह्युमॅनिटेरियन कॉज आम्ही कोरका जलाल धर्माचरण अंत परे कोरका म्हणाल तसल खंची एक बुद्धी येता श्रवण कोरका मनन कोरका म्हणाल तसल खंची बुद्धी येता या पुरे खंचान जेवचे म्हणून सांगल्यार याक पुरे कसं म्हणताची म्हणून सांगल्यार सत्यम म्हणून सांगताच ह्या सत्यत्व आणि योग्य जावन असेल तसल्या सत्य वचन उल्लोच पट्टी मारना राबचे हे पुरे कोण करचे म्हणून सांगल्यार बित्त वेल राबोन देवानच आमगेल अध्ययन करोचे दमः दमो इंद्रिय निग्रह आमगेल इंद्रिय नाना वाटेर वचनाशी निग्रह कोण राबोन एक कडेन घट्टी राबोत तसल एक खंचकी कार्य अस त्या इंद्रिय निग्रह त्या परमात्मान राबोन करो का तदनंतर शमः म्हणून सांगल्यार शमो मन्निष्ठता बुद्धी भगवन्निष्ठ जावन असेल तसं ज्ञान परमात्मा विषयक जावन असेल तसं यथार्थ ज्ञानाक तक्का शम म्हणताच तदनंतर सुखम सुखम म्हणून सांगल्यार अनुकूल वेदना आमका खंचकी आमका हित म्हणून जाऊ तसं एक खंचकी भावन असं फिलिंग्स असं
तक सुख म्हणताच. दुःख म्हणून सांगल्यार ही प्रतिकूल वेदना. आमकां खंयची हित नाही अहित जावन दिसताच खंयची एक फिलिंग्स ताका पुरे दुःख म्हणताच. भव हा म्हणून सांगल्यार उत्पत्ती आमगेल जन्म इत्यादीक हे पुरे परमात्माल अधीन. सत भाव हा म्हणून सांगले सत्ता आमगेल खंयची एक रीती अशील तसं आमगेल अस्तित्व हे पुरे परमात्माला अधीन. भवो अभाव हा म्हणले अनेक पाठ असं तर अभाव हा म्हणून सांगल्यार आमगेल मरण. हे मरण ही जाल्यार ही परमात्माल अधीनता. भयम म्हणून सांगल्यार त्रास हा कोणालकी विशयाचेर आमकां आशिल्ली तसली एक भीती त्या परमात्माल अधीन. अभय म्हणून सांगल्यार त्रासविरोधी मनोव्यापार हा खंयचे रितीर कोणाक एक पळयल्यार मना खंयची खिन्न जायना अशी भीत जायना अशी दृढ जावन रावची खंयची एक धैर्य आसा हे धैर्य जाल्यार परमात्मान दिवचे. अहिंसा अहिंसा म्हणून सांगल्यार परप्राणी पीडा भाव हा कोणाकय विंगड खंयची प्राणी जीवराशाचं तांकां कोणाकय जाल्यार एक खंयचे रितीर अहित करू नज म्हणल तसं एक भावना ती अहिंसा हे परमात्मान करचे. समता पुरे जनाले तुय खंयचे द्वंद्व इत्यादी कसले असच्या पुरो मस्त रितीर बायास्ट जायनाशे रावचे हे समता. अनबायास्ट बद समता म्हणून सांगल्यार इक्वल म्हणून अर्थ नाही. अनबायास्ड खंयच्या न्याययुक्त जावन शाकाची ताका समता म्हणतात. तुष्टी ही अलम बुद्धी ही खंयच्याय एक दिल्ले रे तांत एक तृप्त सुगा त्याची तुष्टी त्या पुरे परमात्मान दिवचे. तप तप म्हणून सांगल्यार आम्ही करत असल ब्रह्मचर्य आदी जाऊयात खंयचे रीतीरी धरलेलं तसल गृहस्थाश्रमा सांगेल तसल हे असच्या बरो कृत्रचांद्रायण आदी खंयची एक कठीण जावन असेल तसल व्रत अनुष्ठान इत्यादी करताच ते पुरे भितर राबून देवान करोगा. दान स्वसत्ता परित्यागेन परसत्तापादनम आमगेल असेल तसल विषय त्या विंगडाक तांगेलेच अस्तित्व दिवचे तसल विषय तका दान म्हणताच. यश हा कीर्ती खंयची जगत्यांत अशील तसल्या आमगेले एक नाव इत्यादी खंयची सांभाळ वरचे हे पुरे देवानाची आमकां करोचे. अयश हा अपकीर्ती आमकां अपमान इत्यादी करोच्यो तेवे जाल्यार परमात्माला हातान घेवचे. हे पुरे हे इतले विषय खंयची जगत्यान दिसता इतल्यानी प्रत्येक विषय हे पुरे अत्यंत मनुष्याक अत्यंत उदेन मारचे तसल विषय. तशें हांव न्हू हाजी खंयची एक वर्णन करतना आमगेल जिवान तूं आमगेल हंत शेची सद्गुण जो खंयचे एक आमगे एक दिश्य तसल विषय म्हणून सांगल्यार इतले तशें हांव ह्या पुरे कंठ जावन सांगून बरलाल खंयची विषय असाची हे आजी म्हणकेची प्रत्येक परमात्मा अधीन जाता म्हणाल तसल एक भावन दवरून भवंती भावा भूतानां मत्त एव पृथग्विदाः हे सक्कड भावा हे सक्कड खंयची अशील तसले नाना रीतीर धर्म हे पुरे धर्म हा भूतानां प्राणीनां मत्त एव भवति पृथग्विदाः नाना रूपाः येते मत्त एव मिगल हा जेनाची त्या जीवराशीक मेळचे म्हणलं तसं एक व्हड तत्व मंग परमात्मा सांगता म्हळ्यार देवान तू कसं दिल्ला म्हणून क्वेश्चन केल्यार इतली पुरे देवाल हात जेन जावचे आमगेले म्हूण सत्य म्हणून आम्ही कसं सांगताचे ते पुरे देवान आमकां दिल्लेले तशें हांव न्हू हे अस्सल एक देवाल विशयाचेर असल अंतूक पळया खंयचे एक विषय नातील जाल्यार आमगेल जीवन कशी करूं जात तशी खंयचे एक विशयाचेर भंय ना कसले आमकां अटॅक करता वय जाल्यार आमी खंयचे रितीर रिएक्ट करूं का नज अभय ना खंयचे रितीर आमी प्रवृत्त जावच्या का नज भिवनूची मागशी राबूगा. ज्ञान ना ज्ञान नातील कसं अवस्था राबता म्हणून तुमकां कळता खंयचे एक सामान्य ज्ञान नातील जाल्यार स्मरण नातील जाल्यार खंयचे एक हिंस करना अशी कोणाक एक बुद्धी नातील जाल्यार कोणकी बलिष्ठ जावन असो ताणे वांचू का अहिंसा म्हणाल जगत त्यांतू ना जाल्यार समत ना जाल्यार न्याय नातील तसल विषय वता तुष्टी नातील जाल्यार पुरे जनाक अति आसेन करताना पौर दौर्जन्य इत्यादी वाढून येता. तप इत्यादी करना अशी देवता संतोष नातील खंयचे रीतीर एक धर्म कार्य ना अशी लोप जाऊ तसल साध्य तच दान नातील कितली की कोणकी सामर्थ्य नातील हांकां तांगेले एक जीवन जावो जो कोरका जल तसल धर्म कार्य नातील तसल खंयची एक पित्रादी संतृप्ती इत्यादी जायना कसं साध्य तस कीर्ती ना अपकीर्ती ना कसले एक विषय कोण कसं म्हणेल तसल विषयू गोत ना कोणाला एक परिचयू ना खंयची रीतीर व्यवहार चोलका अशी प्रत्येक विषयाक ताजी ताजी जावक आशिल्ली तसल इम्पॉर्टन्स तत्ता कसं हे खंयचे एक विषय नातील जाल्यार जगत्यांत खंयची रीतीर व्यापार चोलका जगत्य कश चोलका आम्ही कशी प्रवृत्त जावका तशी असल प्रत्येक आमक म्हणाल तसल दिल्लल तसल सोत्तू अत्यंत अमूल्य जावन असेल सोत्तू हे खंयचे एक ना म्हणले कुडले ते आपास आर्टिफिशियल जावन हाडोचा जायना आमगेला तो हे पुरे आमगे इनबिल्ट जावन असेल तसल क्वालिटी हा विंगड खंयचे एक सॉफ्टवेअरचे आमचे अपडेट इत्यादी कसले करू जायना देवान दिल्लेले ते सांभाळून वरची मात्र आमच्या हाता असचे तशी
असल अपूर्व जावन असेल तसल अनर्घ्य जावन असेल तसल रत्न इत्यादी आमगेल गुण त्या पुरे देवान आमका दिला. असल महात्म्य देवाला अंत कोण तज्जेन भक्ती तज्जेन उपासना इत्यादी वड्डोगा. महर्षय सप्तपूर्वे चत्वारा मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमाः प्रजाः. या मात्र नहीं या जगत त्याज कंचकी भूताल धर्म जीवाल धर्म मात्र नहीं जीवाल कंचकी वंश इत्यादी कसं म्हणून सांगताची हे पुरे मिगेल हात कुंजला कसं लायक सप्तर्षी मुख्य जावन आमक पुरे जनाक मूल कोण म्हणून सांगले रे सप्तर्षी कोणतानी मरीची अत्री अंगीरस पुलस्त्य पुलह क्रतु तशीची वसिष्ठ हे सात सप्तर्षी हे सप्तर्षी हंद कुणूची महातेजा पूर्वे सप्तर्षय स्मृता ह्या सप्तर्षी खंचकी अधीन जावनो तंगेल वंशांतो आम्ही पुरे इलेची तसल सप्तर्षी हंक पूरे जना के जलरी आव मद्भावा त्यांनी पुरे जलरी तज्या पुढे आव तंग सर्जन केलेलं तशीची चत्वार मनवस्थता चारी कंचकी पूर्वे सत्वारा मनवा आता जे खंचकी मन्वंतरा फुल्ली सात चारी मन्वंतरा म्हणून सांगले कोण स्वयंभुव स्वारोचिच रैवत उत्तम म्हणल तसल चारी अज्जा कंचकी आता वैवस्वत मन्वंतरा असच तज्जे फुल्ली मनु चारी मनु हे पुरे मिगेल हज्जेंजलेच त्यांनी दोकोन आता चांतो कसा म्हणून सांगते स्पष्ट अशी सकड म्हणू सकड कंचकी एक ऋषी हे पुरे हाव सर्जन केलेलं तांका तंगेल सृष्टी नसकेना मुकर ये कंचकी मानसा जाता हन्नी पुरे मिगल मनांजलेच येशाम लोक इमाफ प्रजा कोणाल की ये मनुले कोणाल की ये सप्तर्षीले हद्य दुकुनु ये सक्कड जगत्य प्रजा तंगेल दुकुनु प्रजनन जाऊन तंगेल दुकुन परंपरागत जाऊन या समग्र संसार रबला तसले मूल जाऊन असेल तसले सप्तर्षी जावियत चारी मनु जावियत ह्या पुरे मिगेल अधीन सची त्यांनी पुरे मिगेल मानस चरडू म्हणून सांगले. हजी वेरे आता एक संशय येता चारी मनु सप्तर्षी ह्या पुरे तुम्ही सांगेत अशस्तान देवता अंगेल विषय कसले सृष्टी तुगेल नानवा काल की कोण तंगेल अधीन सची तंगेल पुरे सृष्टि परमात्माल अधीन ओपोया जलरी कोण की हंगेल वैरसच देवता ब्रह्मादि देवतसची इंद्र शक्र इत्यादी देवतसच तनक पुऱ्या सर्जन केला मिळेल तसल विषयी येन नव्या म्हणून सांगणारी चत्वार मनवस्थथा म्हणल्याक मनु त्या पूर्वे चत्वार हा मनावा म्हणून अर्थ घेणाशी पूर्व म्हणून सांगल्यार आदि काला असेल तसं चारी मनु मनु म्हणून सांगल्यार अंग कसं म्हणून घेऊचे म्हणून सांगल्यार मनु अवबोधने म्हणाल तसं धातून करताना ज्ञानी सूर म्हणून अर्थ घेऊच तसं चारी देवता म्हणून सांगल्यार चारी वर्णा देवत कशी मनुष्यालांतो ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय म्हणाल तसं धर्म जगी तशीची देवतालांते ब्राह्मण देवता क्षत्रिय देवता वैश्य देवता शूद्र देवता म्हणाल तसल विषय असतो तशी हंत पुरे हंतकून उत्तम कोण म्हणून सांगल्यार विष्णू तर विष्णू हंत दुखून वरल ब्राह्मण आदी देवता येताच कोण त्यांनी म्हणून सांगणारी तक्का पुराणाच वामन पुराण नारदीय पुराण इत्यादी पुराणाच गणकी वचन इत्यादी सांगता विष्णुर ब्राह्मण जाती सन जज्ञे ब्रह्मा चतुर्मुख परमात्मान विष्णून ब्राह्मण जातींतु राबून ताने चतुर्मुख ब्रह्माक जन्म दिलो इतो अग्रे जगस्तस्मात् क्षत्र जातिरजायत वायु सदाशिवो अनंतः गरुडश्चत्र एव च कामश्च वरुणश्चैव सोमः सूर्यः यमस्तथा एवमाद्या क्षत्रियास्तु देवता ब्रह्मनिर्मिताः त्या ब्रह्मान तगेल हंदकुनो क्षत्रिय जन्मांत येईल तसल कोण पुरे म्हणून सांगले वायू प्रमुख्य जावनशील तसल वायू सदाशिव म्हणून सांगले रुद्रदेव अनंत म्हणून सांगले शेषदेव गरुड तसे शक्र म्हणा इंद्रू काम वरुण सोम सूर्य यम अन्नीची व प्रारंभ जाऊन मुख जाऊन असेल तसल देवता वरल हाने पुरे ब्रह्म म्हणा ब्राह्मण जाती देवता क्षत्रिय जाती देवता हे पुरे कोणाला कुंजलेले ब्राह्मण जाऊन असेल तसल चतुर्मुख ब्रह्मानंद कुंजलेले मग गिरी क्षत्रिय देवत जल वैश्य देवत कोण म्हणून सांगले रे विवस्वा इंद्र वरुण विष्णुभ्योन्ये धिते सुताः वैवस्व विवस्व म्हणून सांगल्यार सूर्य इंद्र वरुण मैर विष्णू हे सोणू चार देवत सोणू कोण की आदित्य चरणू असच आदित्य सच हे पुरे आदित्य हे कसं असची त्यांनी मागिरी रुद्रादन्ये तथा रुद्राः कंचकी एकादश रुद्रांतु
कंचकी आत्तशील तसल शंकर तक सोणू तो वैश्य अंतस क्षत्रिय जातीन तस तो सोणू वर्लल कंचकी दहा रुद्रसची त्यांनी पुरे कसलं म्हणून सांगणारे वैश्य जातीन दताच वायोरण्येच वायवाह कंचकी मुख्य वायस त्या सोण वर्लल वायव्यभिमानी देवता अंतू वर्लल वायू कंचकी वर्लल मरुद्गण असची त्या मरुद्गणा अंतू या वायू सोण वर्लल मरुद्गण पुरे वैश्य देवता अग्नेरण्येच वासवः कंचकी अष्टवसुंतु अग्निक सोण वर्लल सात वसु ते पुरे वैश्याः इत्येव कीर्तिताः आणि पुरे वैश्य देवता म्हणून सांगतात शूद्र देवत कोण म्हणून सांगणारे अश्विनौ पृथिवी चैव कालो मृत्यव एव च शूद्र देवा समुद्दिष्टा देववर्ण इति स्मृताः कंचकी अश्विनी देवता सचिदॉग्जन पृथ्वी देवता कालदेवता मृत्युदेवता आणि पुरे कंचकी ತಂಗೆಲ ಹಜ್ಜೆನ್ करताना तानी शूद्र देवता म्हणून घेताच तशी टंगटंगेल हंत दुखुनुची वर्लल खंचकी तज्जी जावका जलल तसल एक पोषक तत्व तन्नी थै ते राबून तसल दित्ता जलल दुखुनु तन्नी मुख्य जावन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आमका ज्ञान इत्यादी जावका जलल चतुर्मुख ब्रह्माल कंचकी योग्य जावनशील तसल ज्ञान तपस थैन दुखुन ज्ञान योच वायू सदाशिवाल हंत दुखुनु कंचकी बलाचे क्षत्रिय तपस योच वर्लल ಹಂತದಕೊನು कंचकी दशरुद्र वर्लल आदित्य इत्यादी टंगेल कंचकी अनुग्रहान करताना आमगेल वित्त आमगेल व्यवहार इत्यादी कसले जोल का तशा वैश्य देवता देहा पुष्टी देहांत कंचकी त्राण तशीची जाव का जलल तसल अंशु इत्यादी द्युत तसल अश्विनी देवत जायत पृथ्वी देवत जायत काल मृत्यू हे पुरे आमगेल खंचकी देहाक जाव का जलल तसल एक त्राण दिवचाक बल दिवचा असेल तसल एक बलान करताना कोणाकी जावका जलल तसल शुश्रूषा सेवा इत्यादी कोरचाक शूद्राल गंजकेक तंगेल सांगेल तसल एक नियम असची त्या करूक तंक उपोद्बलन कोरचाक तंक अनुग्रह कोरचाक ह्या देवता तशी नाना जातीचे या करताना तंग तंगेले एक विशिष्ट जावनशील तसल थी भितर राबून त्या दिवचाक त्या जातीचे देवत असची तंकंगेल अनुग्रहानची तंग तंगेल तसल विशिष्ट गुण कसं जगत या जाव का कसं या संसारा जाव का तांगेल योग्य ते कसं असं ते पुरे गुण योग्य द्यान दिवचाक ते जातीत देवते राबताच की तसल चत्वारः मनमः तसल देवतांगेला तै चार गुंपसची त्या चार गुंपाकై मूल जाऊन कोण म्हणून सांगलं रे विष्णू हो त्या परमात्मा विष्णूला हंत दुखून जलल तस जाऊन मद्भावाः हे पुरे आमची सृजन केलेलं आहे एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सोविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अशी सांगील तसल विषयाचेर अशी सांगील तसल जगत्यांतो अशी सांगील तसल देवराशेंतो जीवराशेंतो मिगेल विभूतिं योगंच मिगेल विभूती मिगेल सन्निधानो कोणकी समजून घेता विभूती म्हणा कसं म्हणून सांगले रे विभूती म्हणा शब्दाक दोन रीतीर अर्थ घेतात एक विशिष्ट भूती ही म्हणून सांगल्यार भवन म्हळ्यार उत्पत्ती म्हळ्यार स्वभाव म्हणत विशिष्ट भवन विभूती वि म्हळ्यार विशिष्ट म्हणतो भूती म्हळ्यार भवन एक करतो अनेक विभूती म्हणून सांगल्यार विविध भवन म्हणून म्हळ्यार त्या परमात्मा हंतूची ताणेची नाना रीतीर अवतार घेवचे विविध भवन म्हळ्यार एक करतो जाल्यार तंगेल्या परमात्मातून अत्यंत भिन्न जावनशील तसल जीवराशी असताची त्या जीवराशीन तू विशेष जावन परमात्मा सन्निधानानच की ना तंगेल ते एक विशिष्ट जावनशील तसल तंगेल गुण इत्यादी अभिव्यक्त जाता कोणकी अत्यंत बलिष्ठ जावन असता तगेलंतू बलरूपार परमात्मा राबता त्या बल तगेल्या स्वरूप त्या परमात्मा स्वरूप नाही जलरी त्या परमात्मा सन्निधानानच की ना तगेलंतू बल येईल तसं एक विविध भवन विशिष्ट भवन थै दिसता अनेक विविध भवन म्हणाल तसल दोन्ही विभूती ओंगा तत्वतः काही कसं विषयू या परमात्मा दुखून भिन्न की अत्यंत अभिन्न की या परमात्मा निमित्त की म्हणाल तसल एक योग्य जाऊन यथार्थ जावनशील तसल ज्ञान कोण समजून घेता सहा अविकंपेन तक खंचेरी तेरी विकंप भई नातील योगेन युज्यते खंचकी सांगेल तसल ज्ञानोपायान करताना तो थै युज्यते तजेन तो मेळण घ्यावन नात्र संशय आता खंचे रीती संशय इत्यादी नातील योग्य जान परमगती तो प्राप्त जाता अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः अहम सर्वस्य प्रभवः या सक्कड जगत्यांतु जगत्याशील तसल एक 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 वस्तू एक सान
हद्दुकोन सस्मादुकोन हॉड मेरू पर्वतय जीवराशी तृणजीवी ब्रह्म का अंकताय. तर प्रत्येक जीवराशीमध्ये प्रत्येक लँक जन्म जायत स्थिती नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष इत्यादी द्युचित सलीग सामर्थ्य या अवज मिगलांतोच मत्तच सर्व प्रवर्तते. खाली त्याची उत्पत्ती मात्र नाही, त्याची नियमन त्याची स्थिती त्याची प्रत्येक वर्लले खंचकी कार्यस ते पुरे मिगेल हंतू जाता इति मत्वा भजनते माम. असल कंचकी योग्य जावन असेल तसल ज्ञान कोण मग कोणकी सेवन करता मांभुता भावसमन्विता त्यांनी योग्य जावणशील तसं ज्ञानी भाव भाव म्हणून सांगल्यार अंग भाव म्हणाल शब्दाक भक्ती म्हणून अर्थ. तसल्या भक्त्युपेत जावनो म्हाका कोणके सेव करताची त्यांनी भजन ते माम त्यांनी म्हाका प्राप्त जाताची म्हणून या रीतीर सांगून मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. मच्चित्ता मिगल विषयाचेरी तंगेल मन केतने असून मद्गत प्राणाः मिगल गोस्कर तंगेल ताकत मिगल गोस्कर तंगेल प्रत्येक चेष्टा प्रत्येक व्यापार कोण बोधयंत परस्पर परस्पर जावनो त्यांनी मिगल विषयाचेरी चर्च कोण अनेकही योग्य जावन असेल तसं ज्ञान घेऊची तशी कथयंतश्च माम नित्यम मिगल विषयाचेरीची वर्णन मिगल विषयाचेरी प्रवचन इत्यादी कोण नित्यम तुष्यंती च रमंती च. सदा सर्व कालाचेरी आनंद पावताची खंचेरी तिरी कष्टनातील मेळल तसल हंतो अलंबुद्धी घेऊन आणि सुख अनुभव सुनू नित्य निरंतर काल त्यांनी असताचे तेषाम सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. तेषाम सतत युक्तानां तशी तंगेल नैरंतर्य जावनशील तसल त्या भावनेनं त्यांनी मेळल दकुन भजताम प्रीतिपूर्वकम प्रीतीन करताना भक्तीन करताना त्यांनी सेवन केलं दकुन तंग कसं करता म्हणून सांगणार दधामी बुद्धी योगम बुद्धी रूपात जाऊन असेल तसल उपाय मोक्षाक नान्यपंथा विद्यते नाय ते ज्ञान सोड विंगड खंचे वाट ना म्हणून सांगितलं तसल बुद्धी इत्यादी तंक देऊन तम येन माम उपायंती ते. त्या बुद्धी योग दिलेलं लोक ज्ञान म्हणाल तसल उपाय दिलेलं लोक त्या उपायान करताना त्यांनी माम उपायांती मक्का त्यांनी पावताची म्हणणारी मोक्ष त्यांनी प्राप्त करून येताची. येषामेव अनुकंप्यर्थम अहम अज्ञानजंतमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तंगेलेची योग्य जावनशील तंगेल वैर असेल तसल प्रीतीन करताना तंगेल वैर असेल तसल प्रसन्नतान करताना अज्ञान जावं नशील तसल अज्ञानान करताना तंग प्राप्त जलल तसल ते तमः कंजकी अविद्यस नाशयिष्यामी तजे अविद्याचे नाश हाव करता आत्मभावस्थ खै असतं त्या अविद्या म्हणून सांगले रे तंगेल आत्मा अत्यंत अंटून जाऊन असतं त्या म्हणा मनोविकार जाऊन असेल तसल ती अविद्या ती आत्माक अत्यंत चबून बैसून असता त्या आत्मभावस्थ तमः अहम नश्यामी त्या नाश करता कच्चा न म्हणून सांगले ज्ञानदीपेन योग्य जाऊन असेल तसल तत्वज्ञान म्हणेल तसल एक दीपान करताना हावाची योग्य जाऊन हाव तंगेल कंचकी अज्ञान नाश करता तशी भास्वता अत्यंत प्रज्वलमान जावन असेल तसल त्या ज्ञानद्वीप त्या प्रकाशमान जावन असेल तसल त्या ज्ञानाख्य दीपेन आव नाशयिष्यामी तंगेल कंचकी अज्ञान नाश करता म्हणाल तसल एक हॉड तत्व हुंगा देवान समजून दिला. तशी त्या देवाल हंतू अत्यंत भक्ती येऊ का जलेर ताण आमक कसं केलं म्हणल विषयाचेर अनेकही चिंतन करताना ताजे एक मौल्यत चिंतन करताना ताजे एक जीवनांत असेल तसल एक हॉड ताजे एक प्रामुख्यात चिंतन करताना आमक कळता कोण नमना अनर्घ्य जावन असेल तसल या शरीर मात्र नाही तंत असेल आमगेलांत असेल तसल प्रत्येक गुण देवान दितन म्हणताना असल सद्गुणा मंडित जावन आमक देवान दिला तसे कोण नमना करून रे देवा तुक मेलवैर इतली पुरे कोरणे जलरी आमगेल हातान आम तुम कितली तिला सेव करच्या जाताना श्रद्धान्वित कोन्नो आम्ही तुगेल सेव करच्या जाताना भजन करू जाताना तुगोची भितर राबून तू सांगील रीतिरीची तुची असल पुरे तू दिलेल गुणान योग्य जावन असल गुण दिला तजेन तजे सदुपयोग